हॅलो गायज, वेलकम टू एक्सप्लोर विथ RKPK. आणि आज आम्ही आलो आहोत ज्याला मुंबईची म्हणजे मिनी गोवासुद्धा ज्याला बोलतात. मुंबईमध्ये एक ठिकाण आहे ज्याचं नाव आहे गोराई. आणि गोराईमध्येच आज आम्ही तुमच्यासाठी एक रिसॉर्ट घेऊन आलेलो आहोत ज्याचं नाव आहे टुरिस्ट रिसॉर्ट. तर फ्रेंड्स, विकेंडला शहराच्या गोंगाटापासून थोडं दूर जाऊन शांत वातावरणात आम्हाला वेळ घालवायचा होता. तर आम्ही गोराई हा एक ऑप्शन चूज केला. तर आमचा गोराई टुरिस्ट रिसॉर्टचा प्रवास सुरू झाला. ऑफिस संपल्यानंतर संध्याकाळी साधारण 5 वाजता आम्ही बँड्रावरून बाईकने निघालो. ऑफिसमधला थकवा मागे सोडून आता सुरू झाली आमची विकेंड ट्रिप. गोराईला पोचण्यासाठी मुख्यतः 2 रूट आहेत. पहिला म्हणजे बोरिवली स्टेशनवरून गोराई जेटीपर्यंत बस किंवा ऑटोने जाऊन तिथून फेरीने गोराईला जाता येतं. आणि दुसरा रूट म्हणजे malaad स्टेशनवरून मनोरी जेटीपर्यंत बस किंवा ऑटोने जाता येतं. आम्ही यावेळी मनोरी रूट निवडला आणि थेट बाईकने मनोरी जेटीला पोचलो. फेरीने बाईक नेण्यासाठी फक्त 5 रुपये तिकीट लागतं आणि प्रत्येक व्यक्तीसाठी एंट्री फीज आहे 15 रुपीज. एवढ्या कमी खर्चात समुद्रातून फेरीने प्रवास करण्याची मज्जाच काही वेगळी होती. जेटीवरून उतरल्यावर गोराई गावात जाण्यासाठी ऑटो सहज मिळतात, पण आमच्याकडे बाईक असल्यामुळे आम्ही थेट टुरिस्ट रिसॉर्टकडे निघालो. साधारण संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान आम्ही रिसॉर्टमध्ये चेक इन केलं, फ्रेश होऊन थोडा आराम केला आणि त्यानंतर सुरू झाला गोराई टुरिस्ट रिसॉर्टमधला आमचा भन्नाट अनुभव. तर चला आता तुम्हालाही घेऊन जातो या सुंदर रिसॉर्टच्या सफरीवर. तर आता आम्ही तुम्हाला पूर्ण रिसॉर्टचा टूर करणार आहोत. म्हणजे त्याचे रूम्स कसे आहेत, काय काय फॅसिलिटी आहे, त्याचं पॅकेज किती आहे, ते सगळं आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत. तर आमच्यासोबत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर हा रिसॉर्टचा मेन गेट आहे. इथून तुम्ही एंट्री केल्यावरती रिसॉर्टच्या उजव्या साईडला तुम्हाला रिसेप्शनचा काउंटर तिथे बघायला मिळेल. चेक इन करून तुम्ही इथे आतमध्ये येऊ शकता. आल्या आल्या तुम्हाला पहिले इकडे चेक इन करावं लागेल. आणि इथे जर तुम्ही बघाल तर तुम्ही पार्किंगची जागा पण खूप अवेलेबल आहे. म्हणजे 4 व्हीलर 2 व्हीलर जर तुम्ही घेऊन आलात तर इथे तुम्हाला गाड्या पार्क करण्यासाठी पण जागा आहे. आरामात इथे 4 व्हीलर 2 व्हीलर पार्क होऊ शकतात. इथे हे बघा, इथे ह्याने आता नवीनच पूल ओपन केलं आहे, पूल पार्टी स्पेशल. म्हणजे जर तुमचा बड्डे वगैरे जर आला असेल तुम्ही हे सेपरेट असं बुक करू शकता. एक्स्ट्रा त्याचा म्हणजे एक्स्ट्रा चार्जेस आहे 699. बर्थडे ॲनिव्हर्सरी, फॅमिली ग्रुप, गेट टुगेदर हे सगळं इथे सेलिब्रेशन होतं, तो तुम्ही करू शकता. एंट्री केल्या उजव्या हातालाच हा त्यांनी आता नवीन बांधलेला स्विमिंग पूल बघू शकता तुम्ही. म्हणजे जास्त काही मोठा नाही आहे, छोटासाच आहे स्विमिंग पूल. म्हणजे 2 आहेत, एक इकडे अडल्ट आहे त्यांच्यासाठी आणि एक छोटूसा जो आहे तो बेबीज म्हणजे छोटे जे आहेत ना त्यांच्यासाठी हा आहे. आणि याच्याच वरती हे असं त्यांनी एक कनेक्शन केलं आहे शॉवरचं. म्हणजे तुम्ही आलात तर इथे असं शॉवर वगैरे घ्यायला पण तुम्हाला आहे. आणि एकदम असं छोटूसं असल्यामुळे एकदम छान वाटतं आहे. मीन्स एकदम पण असं काय हे नाही आहे, खूपच छान आहे. आणि इथे बसायला वगैरे म्हणजे जर तुम्हाला ब्रेकफास्ट वगैरे करायचं असेल किंवा डिनर, आम्ही तर काल डिनर इथेच केलं होतं. ब्रेकफास्ट करायचं असेल, लंच वगैरे, तर तुम्ही इथे पण असे टेबल्स वगैरे आहेत. तसं मिनी पूल आहे, छान वाटतो एकदम. रिसॉर्टमध्ये मोजून एकदम तुम्हाला जर बघायचं झालं तर 10 ते 12च रूम आहेत. जास्त काही एकदम मोठा नाही आहे रिसॉर्ट. आणि इथे नॉर्मली कपल फॅमिली असं तुम्ही इथे येऊ शकता. आम्ही तर इथे रूम 102 आम्ही रूम बुक केले आहे. तुम्हाला नंतर आम्ही ते रूमचा टूर पण दाखवू. त्याआधी तुम्हाला बाकीचं रिसॉर्ट तुम्हाला आम्ही दाखवते. इथे पण रात्री विनरला इथे तुम्ही येऊ शकता. एक छोटासा इथे झुला पण त्यांनी बांधलेला आहे. इकडे वरती पण रूम आहेत, 1 2 3 वरती रूम आहेत, बाकीचे सगळे रूम खाली आहेत. ही त्यांची समोर इकडे पॅन्ट्री आहे. आता चला तर आता रूमची टूर करूया. रूम बघूया ह्यांचे कसे आहेत ते. आणि हा आम्ही रूम बुक केलेला आहे. डिलक्स रूम आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता
छोटंसं रूम आहे पण एकदम छान वाटतं आहे. एवढी काही मोठ्या रूमची पण गरज नाही आहे. छान आहे रूम. तुम्ही याच्यामध्ये AC फॅन वगैरे जेवढ्या पण बेसिक तुम्हाला फॅसिलिटीज आहेत तेवढ्या सगळ्या ते लोक प्रोव्हाइड करतात. आणि ही रूममधून हा बाहेर दिसणारा व्ह्यू पाहू शकता तुम्ही. असं खूप पाऊस वगैरे असेल ना तर खूप छान वाटेल, म्हणजे हो. थंडीमध्ये हो वगैरे. हो. आणि रूममध्ये ते गेल्या तुम्हाला एक कॉम्प्लिमेंटरी म्हणून तुम्हाला पाण्याची बॉटलसुद्धा देतात. हा, मीन्स पाण्याची बॉटल, एक वॉटर बॉटल असते आणि soap. इथे तुम्हाला तुमचे कपडे वगैरे ठेवण्यासाठी इकडे तुम्हाला एक छोटंसं वॉर्डरोब दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बॅग्स वगैरे सगळं ठेवू शकता. कपडे वगैरे काय असतील ते. इथे मिरर पण आहे तुम्हाला चेंज वगैरे म्हणजे तयार होण्यासाठी. पाहू शकता तुम्ही मिरर पण. आम्ही ठेवला नाहीये, आम्ही जरा हो. आळशी आहोत म्हणून आम्ही आमचं सामान तिकडेच ठेवलंय, जास्त सामान नसल्यामुळे. चेअर वगैरे तुम्हाला इथे डायनिंग टेबल पण आहे जर तुम्हाला रूममध्ये बसूनच जर तुम्हाला डिनर वगैरे करायचं असेल तर. आणि पूर्ण क्लीन अँड हायजीन रूम आहे. आणि आता आपण वॉशरूम यांचं बघूया कसं आहे तो. वॉशरूम पण एकदम क्लीन अँड नीट आहे. एकदम हायजिनिक आहे पूर्ण. पाहू शकता तुम्ही. आता तुम्हाला रिव्ह्यू द्यायचं असेल ना आम्हाला तर खूपच छान आहे, कारण आम्ही इकडे ना आलेलो एकदा, तर आम्ही विचार केला की तुम्हाला आम्ही हे विजिट करवू असं. आणि खूप छान आहे, म्हणजे एकदम ग्रीनरी आहे. आणि अजूनपर्यंत आम्हाला आहे ना इथे एकही कंप्लेंट नाही आले. जसं AC खराब असते, जसं आपण काही काही हॉटेल्समध्ये जातो तुम्ही बघाल AC खराब असते, इकडे घाण आहे तिकडे घाण आहे, असे तसे फूडबद्दल असतं. आम्हाला एकही कंप्लेंट अजून म्हणजे असं काही वाटलंच नाही कधी. सो फूड पण एवढं छान आहे ना, फूड इज व्हेरी गुड. इथलं एवढं छान वाटतं ना, खूपच छान वाटतं. इथे येऊन पण एकदम आम्ही येतो ना इथे रिलॅक्स करायलाच येतो. खूपच एकदम चिल वाटतं. असं काही जास्त बोलतं ना एकदम असं हे पण नाही आहे, लाऊडर असं काहीच वाटत नाही. सो आम्हाला इथे छान वाटतं. आमचं तर पर्सनली हेच आहे की खूप मस्त वाटतं इकडे. आता प्राईसबद्दल जर सांगायचं झालं तर ह्यांचे आम्ही तर 2800चा आम्ही रूम बुक केलेला आहे. ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट इकडचे रूम सेम प्राईजमध्ये आहेत. जर तुम्ही 1 नाईट जर घेतला तर 2800चा असं त्यांचा पॅकेज आहे. ऑलमोस्ट सगळ्या रूमांसाठी सेम आहे. पण ह्यांचे अजून मॉर्निंग टू इव्हनिंगवाला पण ह्यांचा पॅकेज आहे. तिथे काहीतरी 1500 पर कपलचे घेतात. तर तो पण एक ऑप्शन अवेलेबल आहे. आम्ही इव्हनिंग टू इव्हनिंगवाला केलेला, कारण का आम्हाला ऑफिसला बंक करायचं नव्हतं म्हणून आम्ही इव्हनिंग टू इव्हनिंगवाला पॅकेज घेतलेला. तर रिजनेबल आहे, असं काही एवढं पण काही महाग नाही आहे. आणि हा अजून एक गोष्ट, या पॅकेजमध्ये फूड इन्क्लूड नाही आहे. तुम्हाला फूड वेगळे पे करावे लागतील. तुम्हाला फूडसाठी तुम्हाला वेगळे पैसे पे करावे लागतील. तर डिपेंड करतं की तुम्ही फूड कसं ऑर्डर करता. आमचं जरा आम्ही जास्त पेटू आहोत तर आम्ही जास्त मागवतो, तर आमचं 4000च्या आतच जातो बजेट, म्हणजे जास्त मागवल्यावरही. हो, 3500 ते 4000च्या आसपास तुमचं म्हणजे बजेट होईल राईट. जर तुम्ही 24 आवर्ससाठी इथे रूम बुक केला तर. तर मित्रांनो, आमचं आता मेन कोर्स आलेला आहे. आणि आम्ही मागवलेलं आहे बटर चिकन. मस्त आणि रोटी आणि स्टीम राईस आम्ही हाफच मागवलं आहे, कारण आम्ही रात्रीचं राईस जास्त खात नाही, अवॉइडच करतो. ही प्रथा आहे ॲक्च्युली आमची. ऑनियन, सॉल्ट अँड लेमन हे खूप आवडतं, म्हणजे असं पाहिजे. म्हणजे मला तर लागतं, कारण त्याच्याशिवाय मला जमत नाही. कसं आहे? छान आहे ना. टेस्ट मस्त आहे, म्हणजे असं एकदम स्वीट पण नाही लागत, गोड नाही लागत. थोडंसं स्पायसी आहे. सो गाईज, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आम्हाला असाच तुमचा सपोर्ट असू द्या. जेणेकरून आम्ही अजून तुम्हाला वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी एक्सप्लोर करू. बजेट फ्रेंडली, तुम्हाला कपल फ्रेंडली, फॅमिली फ्रेंडली अशा अनेक प्रॉपर्टी आम्हाला अजून एक्सप्लोर करायच्या आहेत. त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे.
सो नक्की आम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. कमेंट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू Thank सो you. मच.